नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये। तर आज मी तुम्हाला आता उन्हाळा चालू झाला आहे, तर उन्हाळ्यामध्ये कशी काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी करायच्या, मग त्यामुळे आपल्याला अजिबात उन्हाळा जाणवणार नाही, तर त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर नक्की पहा। मी काही टिप्स व ट्रिक्स सांगितलेल्या आहेत व काही रेसिपीही सांगितल्या आहेत, त्या पाहून घ्या व नक्की माझ्याप्रमाणे तुम्ही हे रुटीन ठेवा। नक्कीच तुम्हाला उन्हाळा हा सोयीस्कर असा जाईल। तर माझ्या टिप्स व ट्रिक्स आवडल्या तर चॅनलला नक्की नवीन असताल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता उन्हाळा चालू झाला आहे, तर भाज्या खाऊ वाटत नाहीत किंवा आपल्याला जेवणच जेवू वाटत नाही, तर त्यासाठी ते चमचमीत अशा सुक्या भाज्या कराव्या। त्यासोबत खाण्यासाठी लिंबाचं लोणचं असं किंवा आंब्याचं लोणचं द्या, एखादी फळं द्या, म्हणजे जेवणही आपल्याला जाईल व फळंही आपल्या पोटात जातील। चव वाढवण्यासाठी जेवण जात नसेल तर अशा प्रकारच्या चटण्या करून ठेवा। याचा व्हिडिओची लिंक मी खाली नक्की देते, नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा। 3 प्रकारच्या मी सोप्या पद्धतीच्या चटण्या करून दिलेल्या आहेत, तर नक्की व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर चव वाढवणारी अशा प्रकारची लिंबू मिरचीही करून ठेवा, म्हणजे आपले जेवण हे आपल्याला जाईल, जेवणाची चव नक्कीच वाढेल। त्यानंतर काही ज्यूसच्या रेसिपी, तर इथे ॲपल ज्यूस करणार आहे, तर त्याची रेसिपी आहे। इथे 2 ॲपल साल काढून चिरून घेतलेले आहेत। आता हे साल काढून घेतलेले ॲपल मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावेत। अशा प्रकारचे ज्यूस हे उन्हाळ्यामध्ये पेलेच पाहिजेत, खूप थंडावा देणारे असतात। त्यानंतर त्यामध्ये 8 ते 10 बदाम रात्री भिजत घातलेले होते, तर ते मी घालून घेणार आहे। त्यानंतर 8 ते 10 काजूही भिजत घातलेले होते, त्यामुळे थिकनेस खूप छान असा येतो व चवही आपल्या ज्यूसला भारी येते। त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते साखर टाकू शकता। मी ते 3 ते 4 चमचे साखर टाकलेले आहे। त्यानंतर हे थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे याचा बारीक पेस्ट तयार होईल। तुम्हाला जशी आवडेल तसे यामध्ये ॲपल बारीक मोठा तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर थंडगार असे मी दूध घेतलेले आहे व पुन्हा हे मिक्सरला चांगले बारीक असे फिरवून घेणार आहे। मी फिरवल्यानंतर यामध्ये थोडेसे ॲपलचे तुकडे राहिलेले होते, तर आमच्या घरी तसेच आवडतात। तुम्हाला जर पूर्ण फाईन पेस्ट आवडत असेल तर चांगली बारीक करून घ्या। तयार झाला आपला ॲपल ज्यूस। उन्हाळ्यासाठी खूप छान असा व थंडगार दूध टाकल्यामुळे खूप भारी लागतो। त्यानंतर दुसरा ज्यूस, इथे टरबूज घेतलेले आहे, त्याचे साल काढून अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छानपैकी असे त्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घ्यावीत व त्यामध्ये चवीनुसार साखर टाकावी। टरबूज जरा गोडीला थोडे कमी असते, त्यामुळे साखरचे प्रमाण थोडे तुम्ही वाढवू शकता व हे मस्तपैकी असं आपण थोडेसे फिरवून घेणार आहे। गाड्यावरती मिळते ते ज्यूस न पिता अशा प्रकारे घरी अगदी थोड्या कमी वेळामध्ये छान असे होतात व फ्रेश असतात। आता हे आपण बारीक करून घेतलेलं आहे। सर्व एकत्र करून थोडेसे चव वाढवण्यासाठी इथे मी कस्टर्ड पावडर घेतलेले आहे। ते पाण्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर घेऊन पाण्यामध्ये मिक्स केलेले आहे व हे या मिश्रणामध्ये टाकून छानपैकी असे बारीक पेस्ट करून घ्यावी। तुमच्या आवडीची तुम्ही कस्टर्ड पावडर घेऊ शकता। त्यानंतर थोडेसे दूध ओतून मिक्सरला पुन्हा बारीक करावे। पहिल्यासारखंच मी ते मिश्रण तयार झालेलं आहे व त्यानंतर पुन्हा थोडेसे दूध ओतून बारीक करून घ्यावे। यामध्येही तुकडे राहतात, तर तुम्हाला जर तुकडे आवडत नसेल तर चांगले बारीक असे फिरवून घ्यावे। खूप जास्त वेळ फिरवा, म्हणजे बारीक होऊन जाईल। तयार झाले आपले कमी खर्चामध्ये व अगदी झटपट बनणारे हे खरबूज ज्यूस। खूप भारी लागते व अशाच प्रकारचे ज्यूस तुम्ही घरी करून प्या। त्यानंतर ज्यूसनंतर तुम्ही ते लिंबू सरबत, कलिंगडाचा ज्यूस, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस तुम्ही करू शकता। त्यानंतर उन्हाळ्यामध्ये रूममध्ये थंडावा राहण्यासाठी गॅलरीमध्ये अशा प्रकारे कपडे वाळत घाला, म्हणजे हवा सुटल्यानंतर त्याचं कपड्यातील पाण्यामुळे गार वारं आपल्या रूममध्ये येऊन थंडावा राहतो। त्यानंतर दुपारच्या वेळेस अशा प्रकारे खिडक्या मोकळ्या ठेवा, म्हणजे गार वारा रूममध्ये येऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधील पाणी शक्यतो पिऊ नका, तर अशा प्रकारे माठातील पाणी प्या, खूप भारी व थंड असे लागते। फ्रीजमधील पाणी थोड्याच वेळासाठी आपल्याला थंडावा देतात, तर माठातील पाणी पिल्यावरती खूप वेळ असं थंड राहतं व पाणी हे खूप चवीला चांगलं लागतं। तर नक्कीच फ्रीजमधील पाणी न पिता अशा प्रकारे डेऱ्यातील पाणी प्यायला प्राधान्य द्या। त्यानंतर
फरशी पुसल्यानंतर फरशी रोज उन्हाळ्यामध्ये पुसून घ्या. म्हणजे अशा प्रकारे आपण फरशी वाळण्यासाठी फॅन चालू करणार आहोत, तर त्याचा थंडगार वारा हा आपल्या रूममध्ये राहतो, तर त्यामुळे खूप छान अशी थंड रूम राहते. उन्हाळा अजिबात आपल्याला दुपारच्या वेळेमध्ये गरम होत नाही. तर ह्या काही माझ्या टिप्स व ट्रिक्स आहेत. आजच्या पुरतं एवढंच. असंच एक नवीन विषय व नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी नक्की हजर राहील. तोपर्यंत धन्यवाद.